साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। महाराष्ट्र राज्याच्या जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाच्या बाबत सातारा येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने बैठक पार पडली। या बैठकीत राज्यातील जलजीवन मिशनमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। यावेळी 25 जिल्ह्यातील राज्य प्रतिनिधी सदर बैठकीस उपस्थित होते। राज्य जलजीवन मिशन संघटना स्थापन करण्याचा निर्णय यावेळी एकमुखाने घेण्यात आला। बैठक चालू असतानाच राज्याचे स्वच्छता मंत्री आणि जलजीवन मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष इंजिनियर मिलिंद भोसले यांनी संपर्क साधला व सातारा येथील बैठक आयोजित केली आहे। या जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांची प्रलंबित देयके आणि इतर प्रश्न तातडीने सोडवण्याबाबत त्यांना विनंती केली। मंत्री गुलाबराव पाटील यांनी विनंती मान्य करून आपल्या स्तरावरती लेखी स्वरूपात जलजीवन मिशन संघटना पत्रावर मागण्याचा प्रस्ताव माझ्या कार्यालयास तातडीने सादर करण्याचे आदेश दिले। त्यामुळे पुढील काळामध्ये देशाचे केंद्रीय जलजीवन मिशनचे मंत्री CR पाटील व गुलाबराव पाटील यांना जलजीवन मिशन संघटना ही व्यवस्थित स्वरूपाचा प्रस्ताव दाखल करेल आणि येणाऱ्या काळात सर्व कंत्राटदारांची राज्यातील जवळपास 12,000 कोटींची देयके आणि इतर गोष्टींच्या अडचणी सोडवण्याबाबत तातडीने पावले उचलतील असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला।